पत्रकार परिषदेला आमच्या शॉर्ट नोटीसला मान देत अंबाजोगाईचे तमाम पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वप्रथम मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषद बोलवण्याचा महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला माहिती आहे की भगवान बाबा चौक ते सरकारी दवाखाना आणि सरकारी दवाखाना चौक ते यशवंतराव चव्हाण चौक आणि यशवंतराव चव्हाण चौक ते शिवाजी महाराज चौक या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नगरपालिका असेल आणि पोलीस बळांचा वापर करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण खाली करण्याचं किंवा अतिक्रमणाच्या नावाखाली लोकांचे घरे पाडण्याचं काम अंबाजोगाई शहरामध्ये झालेलं आहे। कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण बघितली, ज्यावेळेला या सदर बाजार भागातील असतील किंवा इतर ठिकाणचे लोक असतील त्यांना एक नोटीस देण्यात आली होती आणि त्या नोटीसमध्ये कसल्याही प्रकारचं किती फुटावर, किती इंचावर, किती मीटरवर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे याचं कुठेही उहापोह करण्यात आलेला नव्हता। परत ज्या लोकांकडे त्यांचे मालकीचे दस्तावेज आहेत, ज्यांच्याकडे पीटीआर आहे, टॅक्स सेवेशनच्या पावत्या आहेत, रजिस्ट्री आहेत, सातबारा आहेत, ह्या कशाचीही पाहणी संबंधित विभागानं न करता केवळ राज्यमार्ग जाणार आहे, राज्यमार्ग आहे आणि तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो, एक प्रिंटेड नोटीस त्यांनी ही केली, लोकांचं वर नाव टाकलं फक्त आणि आवक जावक क्रमांक जागेवरच टाकून जागेवर नोटीस देण्याचं काम केलं। लोकांना कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपली गोष्ट बाहेर ठेवण्याचा त्यांनी मौका दिलेला नाही। आपण जर बघितलं तर हा सदर बाजाराचा जो रस्ता आहे म्हणजे बस स्टँड पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा दवाखान्याकडे हा जाणारा रोड आहे। हा पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीतला विषय होता आणि नगरपालिकेच्या अखत्यारीतला हा विषय नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करण्यात आला। आमचा प्रश्न असा आहे, आम्ही विकासाला कुठेही अडचण निर्माण करणार नाही, कारण विकास हा जनतेसाठी असतो आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी विकास ही युक्ती असते। ही जी रोड करत असताना या रोड मध्ये पूर्वी नगर परिषदेच्या अखत्यारीत येणारा रोड किती रुंदीचा होता आणि तो परत सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करत असताना त्याची साईज काय होती हे आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी अद्यापही जनतेला सांगितलेलं नाहीये। याआधी एक प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर पत्रकार भवनामध्ये झाली होती, त्यावेळेलाही आम्ही हा प्रश्न विचारला होता। बरेच लेखी नोटिसा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या मधोमध पासून 50 फूट। तर माझं असं म्हणणं आहे की रस्त्याचा मधोमध तुम्ही कुठनं काढला म्हणजे रस्त्याची रुंदी कशी वाढली। आता रस्ता हा 40 फुटाचा ज्यावेळेला नगर परिषदेच्या अखत्यारीत होता त्यावेळेला तो किती फुटाचा होता आणि वर्ग करत असताना तो किती फुटाचा झाला, हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत। त्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदमाश अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे। बदमाशी त्यांनी काय केलेली आहे, आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सगळे रेकॉर्ड आहे। शिवाजी चौकापासून जर आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढं कोर्ट आहे, कोर्ट प्रिमायसेस आहे। हा कोर्ट 2022ला बांधून तयार होता आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तयार करण्यात आला होता आणि त्या कोर्टाची एक संरक्षण भिंत पण आपण सगळ्यांनी पाहिली असेल, ती सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधली होती। त्याच्या उलट्या बाजूला सन्मान्य सत्र न्यायालयाची सुरक्षा भिंत आहे। त्याच्या थोडं आपण पुढे जाऊ तर त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांची भिंत आहे। त्याच्या थोडं पुढे आपण उजव्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी पोलीस क्वार्टरची संरक्षण भिंत आहे आणि त्याच्या थोडं पुढे आपण बघितलं तर पोलीस स्टेशनची संरक्षक भिंत आहे। आणि हे सगळ्या संरक्षक भिंतीचं काम जे कुणी केलं असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत झालेलं आहे। मग जर हा रस्ता 40 वर्षापासून लोकांनी अतिक्रमित केला असेल तर तुम्ही त्या संरक्षक भिंती त्या अतिक्रमणाच्या बाहेर बांधायला पाहिजे होत्या।